यानंतर आता एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते, ब्रेकिंग न्यूज येते आणि ती म्हणजे गोव्याच्या मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसने सुप्रीम कोर्टात आता धाव घेतली आहे। मनोहर पर्रीकर यांच्या निवडीला काँग्रेसचा विरोध आहे। जास्त संख्याबळ असल्यामुळे सत्ता स्थापनेचा काँग्रेसने दावा केला आहे। काँग्रेसने सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे आणि सुप्रीम कोर्टाने सुद्धा तातडीने यावर सुनावणी घेण्याची तयारी घेतली आहे। बघा, गोव्यामध्ये आता भाजपच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। गोव्यात काँग्रेसला 17 जागा मिळाल्या आहेत, भाजपला 13, पण भाजपने आपल्याकडे बहुमत आहे असं सिद्ध करायचा प्रयत्न केला आहे आणि म्हणून उद्या आता मनोहर पर्रीकर हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार होते, पण तसं होणार नाहीये। काय घडतंय हे आपल्याला उद्या कळेल, पण काँग्रेस सध्या सुप्रीम कोर्टात गेली आहे। याचबद्दल अधिक बोलूया, आपल्याबरोबर आपला रिपोर्टर सुमेध बनसोडे। सुमेध, नेमकं काय घडणार आहे? काँग्रेस सुप्रीम कोर्टात गेलाय, उद्या हे प्रकरण ऐकलं जाईल का? आणि संध्याकाळी कारण मुख्यमंत्री पदाचा शपथविधी सोहळा आहे। मनोहर पर्रीकर ज्या माहिती मिळाली होती की उद्या 5 वाजता राज्यपाल भवनामध्ये शपथविधी घेणार आहेत, मात्र त्या अगोदरच काँग्रेसकडनं या निवडीला विरोध करण्यात आला होता। सगळ्यात मोठा पक्ष हा काँग्रेस होता गोव्यामध्ये, मात्र ज्या पद्धतीने घोडेबाजार करण्यात आला भाजपकडनं आणि इतर पक्षांसोबत घेऊन सरकार स्थापनेचा दावा करण्यात आला, या सगळ्या गोष्टीला काँग्रेसकडनं विरोध करण्यात आला आणि या सगळ्यांना विरोध दर्शवण्यासाठी एकंदरीत त्यांनी सुप्रीम कोर्टाकडे धाव घेतली। विशेष म्हणजे सुप्रीम कोर्टाने या सगळ्या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देत या संदर्भात तातडीने सुनावणी करण्याची केलेली आहे। त्यामुळे आता सध्या तरी जी स्थिती निर्माण झालेली आहे की उद्या जो शपथविधी होणार होता त्या तो टळतो की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे। बहुतेक तरी उद्या या सर्व बाबतीमध्ये सुप्रीम कोर्टाकडनं सुनावणी होण्याची शक्यता आहे, मात्र सुप्रीम कोर्ट या सगळ्या बाबतीमध्ये काय निर्णय देतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। विनायक, अगदी सुप्रीम कोर्ट या सगळ्या संदर्भात काय आता भूमिका घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे, कारण बघा, उद्या गोव्याचे मुख्यमंत्री म्हणून मनोहर पर्रीकर हे शपथ घेणार होते। मनोहर पर्रीकर यांनी दावा केलाय की त्यांच्याकडे बहुमताचा आकडा भाजपने पार केलेला आहे। त्यांना जरी 13 जागा मिळाल्या असल्या तरी इतर छोट्या पक्षांचा पाठिंबा आपल्याला आहे आणि म्हणून आपण बहुमताचा आकडा पार करतोय असं भाजपने म्हटलं आहे। म्हणून राज्यपालांनी मनोहर पर्रीकर यांना संधी दिली होती आणि ती म्हणजे सरकार स्थापनेची। पण जो सगळ्यात मोठा पक्ष होता गोव्यात काँग्रेस, या काँग्रेस पक्षाला गोव्यामध्ये राज्यपालांनी ही संधीच दिली नव्हती आणि म्हणून काँग्रेस कोर्टात गेलेली आहे, सुप्रीम कोर्टात। आता उद्या सुप्रीम कोर्ट यावर काय निर्णय घेते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे।